Hello, welcome all of you. Myself D.R. Mane from UAT PAL Mechanical Department. This is our course is Theory of Machine. Okay, in that Theory of Machine, we have continue our topic number 4, that is power transmission. Okay, in that power transmission, we have already start uh, of point, that is belt drive. First drive is first element is a belt, so belt drive. In that belt, today we have discussed about the grip of belt. So let's start our today's lecture. So what is the grip of belt? Now we see what is the grip of belt. So when the belt passes from slack side to the tight side, certain portion of the belt extend and contracts again when the belt passes from tight side to slack side. Due to these changes, the length, there is a relative motion between the belts and pulley surface. This relative motion is termed as creep. ओके. सो आता इथं बघा, ज्यावेळी आपण बेल्ट ड्राईव्ह, आपल्याला माहिती आहे की बेल्ट आहे तो आपण डायरेक्टली शाफ्टवर आपण माउंट करत नाही, आपण काय करतो, पुलीवर माउंट करतोय. एक असते ती ड्रायव्हिंग पुली आणि एक असते ती ड्रिव्हन पुली, ज्याच्याकडून पॉवर घेणार आपण, जे मोटर आपली असणार किंवा जे ड्रायव्हिंग ज्याला म्हणतोय आपण शाफ्ट, त्याकडून जे पॉवर मिळणार आहे. ओके. तर ते ड्रायव्हिंग पुली आणि दुसरी असते ती ड्रिव्हन पुली. आता ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली काय होणार आहे, बेल्ट काय होतो, मूव्ह होत असतो. ओके. ज्यावेळी वर्किंग कंडिशनमध्ये काय होतं की बेल्ट ज्यावेळी टाईट साईड आणि स्लॅक साईड अशा दोन साईड आपल्याला माहिती आहेत. एक जो बेल्ट आहे, जसं की आपल्याला हे माहिती आहे, जस्ट मिनिट बघा, आणि हे अशा पद्धतीने या पुलीवरून हा बेल्ट काय होतोय, अशा पद्धतीनं. ओके. सो हा आहे तो स्लॅक साईड आहे, वरचा जो आहे, आणि हे खाली जे पोर्शन असतो तो टाईट साईड असतो. ओके. तर कंटिन्युअसली बेल्ट काय होतो, मूव्ह होत राहतो. तर मूव्ह होत राहताना कंटिन्युअसली पहिला टाईट साईड असणार, नंतर स्लॅक साईड असणार, परत टाईट साईड, स्लॅक साईड, टाईट साईड, स्लॅक साईड, अशा पद्धतीनं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. मग ज्यावेळी तो टाईट साईडला असतो, त्यावेळी तो बेल्ट काय होतो, त्याचा पोर्शन थोडा एक्सटेंड होतो. म्हणजे तो बेल्ट जो टाईट असल्यानंतर तो ओढला जातो, आणि तो ओढल्यामुळं काय होणार, त्याच्यामध्ये लेंग्थ त्याची इन्क्रीज होणार. ओके. त्याच वेळी ज्यावेळी तो स्लॅक साईडकडे जातो, स्लॅक साईडकडे गेल्यानंतर त्या बेल्टमध्ये काय होतं की कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजेच त्याची साईज काय होती, कमी होते. ओके. आकुंचन पावतो तो बेल्ट. म्हणजे कंटिन्युअसली बेल्ट ज्यावेळी असा मूव्ह होत असतो, रोटेट होत असतो, ड्रायव्हिंग कडून ड्रिव्हन, ड्रिव्हन कडून ड्रायव्हिंग शाफ्टकडे, ज्यावेळी कंटिन्युअसली बेल्ट मूव्ह होत असतो, त्यावेळी काय होणार, कंटिन्युअसली टाईट साईड आणि स्लॅक साईड हे अल्टरनेटिव्ह येत राहणार. मग त्यामुळेच काय होणार, बेल्ट काय एकदा एक्सटेंड होणार, एकदा कॉन्ट्रॅक्ट होणार, एक्सटेंड होणार, कॉन्ट्रॅक्ट होणार. अशा पद्धतीनं बेल्टमध्ये काय होतं, रिलेटिव्ह मोशन फॉर्म होतं. एक प्रकारे त्याच्यात काय होतं, रिलेटिव्ह मोशन त्याच्यामध्ये निर्माण होतं. ओके. सो देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द बेल्ट अँड पुली सरफेस. आता हे रिलेटिव्ह मोशन कशामध्ये असतं, तर पुली सरफेस, जो पुली आहे आणि बेल्ट आहे, ह्या दोघांच्यात काय होतं, थोडंसं त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन तयार होतं. सो धिस रिलेटिव्ह मोशन इज टर्म्ड ॲज अ क्रीप, आणि ह्यालाच आपण, ह्या गोष्टीला क्रीप असं आपण म्हणतो. So total effect of creep is to reduce slightly speed of the driven pulley or follower. मग ह्याचा परिणाम काय आहे, आता क्रीप झाल्यामुळे काय होणार आहे, तर ह्याचा नक्कीच त्याच्या पॉवर ट्रान्समिशनवर परिणाम होणार आहे. आणि जे स्पीड आहे, जे ड्रिव्हन पुलीचं जे स्पीड आहे ते स्लाइटली तुम्हाला कमी झालेलं याच्यामुळे दिसेल. सो हा इफेक्ट क्रीपचा आहे. ओके. सो हा जो आहे हा जो क्रीप आहे, तो क्रीप जो फॉर्म्युलेट करतात त्याचा असा फॉर्म्युला आहे, N2 डिवाइड बाय N1. म्हणजे N2 म्हणजे काय, स्पीड ऑफ ड्रायव्हिंग शाफ्ट, स्पीड ऑफ ड्रिव्हन शाफ्ट डिवाइड बाय स्पीड ऑफ ड्रायव्हिंग शाफ्ट इज इक्वल टू D1 अपॉन D2 इंटू E प्लस अंडर रूट सिग्मा 2 divided by E plus under root sigma 1. Sigma 1 and sigma 2 stress in the belt on the tight and slack side respectively.
E is the young modulus of the material of the belt. Okay, so अशा पद्धतीने हा क्रीप फॉर्म्युलेट झालेला आहे. So next one is a length of an open belt drive. Okay, आता लेंथ ऑफ ओपन बेल्ट ड्राईव्ह हे बघण्याच्या अगोदर आपण एक न्यूमरिकल बघूया जे क्रीपवर आहे. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो. जस्ट बघा, द पॉवर इज ट्रान्समिटेड फ्रॉम अ पुली 1 meter diameter running at 200 rpm to a pulley 2.25 meter diameter by means of belt. ओके, आता बघा काय दिलं आहे, पॉवर ट्रान्समिटेड फ्रॉम पुली म्हणजे पुलीपासून पॉवर ट्रान्समिट होणार आहे. 1 meter डायमीटर आहे, त्या पुलीचा जो डायमीटर आहे तो 1 meter आहे. रनिंग ॲट 200 rpm, स्पीड जे आहे rpm ते 200 आहे एन. त्यानंतर पुली जी आहे 2.25 meter डायमीटर म्हणजे ड्रिवन पुली जी आहे ती 2.25 meter डायमीटर आहे बाय मीन्स ऑफ बेल्ट. ओके, आता त्यानंतर बघा, फाइंड द स्पीड लॉस्ट बाय द ड्रिवन पुली ॲज अ रिझल्ट ऑफ क्रिप. म्हणजे पॉवर किती लॉस्ट होणार आहे, जर क्रिपमुळं किती लॉस्ट त्याच्यामध्ये होणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इफ द स्ट्रेस ऑन द टाईट अँड स्लॅक साइड ऑफ द बेल्ट इज 1.4 MPa अँड 0.45 MPa रिस्पेक्टिव्हली. ओके, तर आपल्याला हे 1.4 MPa आणि 0.5 MPa अशा पद्धतीने डेटा टाईट साइड आणि स्लॅक साइडचा दिलेला आहे. द यंग्स मॉड्युलस फॉर द मटेरियल ऑफ द बेल्ट इज 100 MPa. आता यंग्स मॉड्युलस जो आहे तो किती आहे, 100 MPa दिलेला आहे. सो D1 इज इक्वल टू 1 meter, N1 200 rpm, D2 2.25 मीटर. ओके, गिवन डेटा आहे तो लिहून काढायचा. म्हणजे पहिला आपल्याला D1 दिलेला आहे, डायमीटर ऑफ ड्रायव्हिंग पुली 1 meter. N1 स्पीड दिलेला आहे, त्यानंतर D2 दिलेला आहे 2.25 मीटर दिलेला आहे. नंतर आपल्याला स्ट्रेस दिला आहे 1.4 आणि 0.5 जे आहे ते स्ट्रेस दिलेला आहे, म्हणजे टाईट साईड आणि स्लॅक साईडचा. मग टाईट साईड सिग्मा 1 आपण दिले, आपल्याला दिले 1.4 MPa म्हणजेच काय 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, ते आपण युनिटमध्ये कन्वर्ट करून घेऊया न्यूटन पर मीटरमध्ये, मीटर स्क्वेअरमध्ये. त्यानंतर 0.5 MPa सिग्मा 2 0.5 इंटू 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. E इज इक्वल टू 100 MPa, 100 into 10⁻⁶ N न्यूटन पर मीटर स्क्वेअर. N2 is the speed of the driven pulley. ओके, आता निग्लेक्टिंग क्रिप वी नो दॅट. आता बघा, आपण काय करूया, पहिला क्रिप निग्लेक्ट करून फक्त रेशो काढूया आपण, तो किती येतो बघूया. तर N2 डिवाइड बाय N1 फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, D1/D2. ओके, N2 इज इक्वल टू N1 into D1/D2. आता आपण काय करूया, या फॉर्म्युल्यात ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकूया. तर पहिला N1 दिलेला आपल्याला 200 दिलेला आहे, D1 दिलेला आहे 1 आणि D2 दिला आहे 2.25. हे जर सॉल्व्ह केल्यानंतर 88.9 rpm अशा पद्धतीने आन्सर आपल्या N2 मिळतोय आपल्याला. आता आपण कन्सिडर करूया क्रिप. क्रिप कन्सिडर करून आता आपण या फॉर्म्युल्यात फॉर्म्युला वापरूया क्रिपचा. सो N2 डिवाइड बाय N1 इज इक्वल टू D1/D2 इंटू E प्लस सिग्मा 2 रूट अंडर रूट सिग्मा 2 डिवाइड बाय E प्लस अंडर रूट सिग्मा 1. आता N2 जो आहे तो 200 इंटू 1.25 आपल्याला म्हणजे जे काय आहे व्हॅल्यू ते आपण लिहून काढायचे आहे. त्यानंतर आपल्याला E दिलेला आहे 100 इंटू 10⁻⁶. तो आपण काय केलं, तो आपण त्या फॉर्म्युला टाकलेला आहे. त्यानंतर अंडर रूट, आता आपल्याला सिग्मा 1 सिग्मा 2 या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. सिग्मा 2 आहे 0.5 इंटू 10⁻⁶, सिग्मा 1 आहे 1.4 इंटू 10⁻⁶. अशा तऱ्हेने आपल्याला N2 कॅल्क्युलेट होतो आपला, तो आहे 88.7 rpm. सो स्पीड लॉस्ट, आता आपल्याला स्पीड लॉस्ट कळू शकते जर आपण डिफरन्स बघितला N2 आपण N1 आपण जे ह्याच्यामध्ये स्पीड डिफरन्स जर बघितला तर तो म्हणजेच काय असणार, लॉस असणार आहे आपला. ओके, स्पीड लॉस्ट. सो त्यामध्ये स्पीड लॉस्ट बाय ड्रिवन पुली ड्यू टू क्रीप. आता बघा, आपल्याला पहिला जो आलेला आन्सर आपल्याला N1 आपल्याला जे आलेला आहे N2 88.9,
म्हणजे मिळालेलं आपल्याला 88.9, त्यातून पहिला आपल्याला किती तर 88.7, दुसरा N2 क्रिपमुळे आपल्याला जो मिळाला तो 88.2, 88.7, म्हणजे विदाऊट क्रिप जो होता तो जास्त आहे इथं दिसतंय आपल्याला, आणि क्रिप झाल्यानंतर आपल्याला इथं पॉवर कमी झालेली दिसेल. ओके, म्हणजे स्पीड कमी झालेलं दिसेल. म्हणजे किती स्पीड कमी झालं तर यांचा डिफरन्स 0.2 RPM, 0.2 न स्पीड RPM कमी झालेलं दिसेल. ओके, सो नेक्स्ट वन इज अ लेंथ ऑफ अन ओपन बेल्ट ड्राईव्ह. आता त्यासाठी डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. लेंथ ऑफ ओपन बेल्ट ड्राईव्ह, बघा ही एक पुली आहे, ही एक पुली आहे. ओके, त्यानंतर अशा पद्धतीनं जस्ट मिनिट. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हे सेंटर मार्क करून घेतलं आपण. आता इथून सेंटर पासून इथं आता आपण काय करूया, बेल्ट असा त्याच्यावर आपण ड्रॉ करून घेतला. ओके, ओपन बेल्ट ड्राईव्हची डायग्राम पण ड्रॉ करून घ्यायची. इथे दिसते तुम्हाला O1 आणि तो O2, म्हणजे सेंटर जो आहे तो O1 O2. त्यानंतर इथून कॉन्टॅक्ट जे आहे बघा, बेल्ट आणि पुलीचं जे कॉन्टॅक्ट आहे ते इथून सुरुवात होते ते इथपर्यंत आहे, आणि इथून ड्रिव्हन पुलीचं इथून ते इथपर्यंत एवढं आहे. ओके, सो इथून ही आपण काय केलं, लाईन अशी ड्रॉ करून घेतली. ओके, सो त्या पॉइंटला आपण इथं E नाव दिलं, इथं G नाव दिलं, इथं H दिलं आणि इथं F दिलं. ओके, हा जो पोर्शन आहे एवढा तो काय आहे, तो बेल्ट आणि पुली कॉन्टॅक्ट मध्ये नाही. ओके, त्याच्यानंतर आता इथं आपल्याला दिसेल तुम्हाला ही जी बेल्टची लेंथ आहे याला पॅरलल बरोबर इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इथं परपेंडिक्युलर मी काय केले, इथून हे ड्रॉ करतो, ह्याला पॅरलल लाईन इथं ड्रॉ केली, ही डॉटेड लाईन ड्रॉ करा, इथं हे परपेंडिक्युलर इथं दिसणार तुम्हाला. ओके, त्यानंतर अल्फा हा जो अँगल आहे तो अल्फा, हा जो अँगल आहे तो अल्फा. ओके, जे ही व्हर्टिकल लाईन आणि हे जे आहे याच्यामधला अँगल जो आहे तो अल्फा आहे. ओके, त्यानंतर ही रेडियस R1, ही रेडियस R2, आणि मध्ये जे डिस्टन्स आहे ते X. ओके, हे R1 हे R2 आणि मध्ये आहे ते डिस्टन्स X. इतकं आपण डायग्राम या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतली. इथं पॉईंट द्या J, इथं पॉईंट द्या K. ओके, सो आता आपण बघूया एक्सप्रेशन. ओपन बेल्ट ड्राईव्ह आपण डिस्कस ऑलरेडी केलेला आहे. बोथ द पुली रोटेट इन द सेम डायरेक्शन ॲज शोन फिगर, म्हणजे जर क्लॉकवाईज इकडची जर क्लॉकवाईज फिरत असेल तर पुढची पुली पण क्लॉकवाईज फिरणार. ओके, सो R1 आणि R2 जे आहे ते रेडियस ऑफ लार्जर अँड स्मॉलर पुलीज. X इज अ सेंटर टू सेंटर डिस्टन्स, म्हणजे O1 टू O2 मधलं डिस्टन्स बघितलं तर ते X आहे. L इज अ टोटल लेंथ ऑफ द बेल्ट. ओके, L इज अ टोटल लेंथ ऑफ बेल्ट, आणि तेच आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. लेट द बेल्ट लिव्स द लार्जर पुली ॲट ENG अँड स्मॉलर पुली FNH ॲज शो इन फिगर. ओके, म्हणजे आपण जे आता कन्स्ट्रक्शन बघितले त्या पद्धतीने हे सगळं सांगितलेलं आहे. ड्रॉ O2M पॅरलल टू FE, म्हणजे मी अशी डॉटेड लाईन ड्रॉ केली बघा, ही O2M ही पॅरलल टू FE ला पॅरलल ही लाईन ड्रॉ केली. So from the geometry of the figure we find that O2M will be perpendicular to O1M. ही जी O2M येणार आहे लाईन, बघा ही जी लाईन आहे ही काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे OE ला ही परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला दिसेल. ओके,
So from the geometry of the figure, find the O2M will be perpendicular to O1E. Let the angle MO2O1 is equal to alpha radians. म्हणजे हा जो अँगल आहे बघा O1 MO2O1 अल्फा radians. हा जो अँगल दिसतो तुम्हाला MO1 इथं जो दिसतोय इथला MO1 O2 हा जो राईट अँगल म्हणजे हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे आणि इथला अँगल आहे तो हा अल्फा आहे. ओके, O1 O2 M यातला अँगल जो आहे तो अल्फा आहे. MO1 O2 इज इक्वल टू अल्फा रेडियन्स. आता नेक्स्ट बघू. वी नो दॅट द लेंथ ऑफ द बेल्ट. आता आपल्याला लेंथ ऑफ द बेल्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ते आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आता लेंथ ऑफ बेल्ट आहे बघा. एल इज इक्वल टू टोटल लेंथ ऑफ बेल्ट. पहिला काय बघा, वन बाय वन आपण बघू जाऊया. आर्क जे जी ई जी जे ई. आता आपण एक एक बघू. आता बघा तुम्हाला मी इथं दाखवतो कशा पद्धतीनं टोटल लेंथ होणार आहे बघा. स्टार्ट जे होणार आहे ते बघा इथून सुरुवात केली आपण जी जे ई प्लस त्याच्यामध्ये ई एफ ऍड होणार. ई एफ प्लस एफ के एच प्लस एच जी. अशा पद्धतीने हे आपण 1 2 3 4 चार पोर्शन मध्ये ही डिवाइड केली लेंथ. ओके, म्हणजे मोठ्या बेल्टला जी कॉन्टॅक्ट झाली तो पोर्शन मोठ्या पुलीला जो कॉन्टॅक्ट झालेला आहे, त्यानंतर इथला वरचा पोर्शन स्लॅग साईडचा, परत छोट्या पुलीचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानंतर टाईट साईडला. अशा पद्धतीने आपण काय केलं आहे त्याच्यात डिवायडेशन करून घेतलेलं आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये बघा हेच सगळं आपण लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, आर्क जे जी ई एफ आर के एफ के एच अँड एच जी. आता आता इथं काय होणार आहे, 2 इंटू लिहिताना आपण काय करू शकतो, डिवाइड निम्म निम्म करू शकतो आपण. 2 इंटू आर्क जेई ई एफ आर्क एफ के. ओके, बघा आता मी तुम्हाला दाखवतो. आपण समजा हा निम्माच पोर्शन घेतला, हा निम्माच पोर्शन आपण वरचा फक्त कन्सिडर केला, तर 2 इंटू आपण काय करू शकतोय, हा पोर्शन हा आणि हा ते 2 इंटू केले की म्हणजेच काय होणार आहे, हा पण तेवढाच आहे, समानच आहे. ओके, त्यामुळे आपण त्या पद्धतीने आपण लिहू शकतोय. तसंच इथं केलेलं आहे बघा, 2 आर्क जेई प्लस ई एफ प्लस आर्क एफ के. ओके, सो जिओमेट्री ऑफ द फिगर वी फाइंड दॅट साइन अल्फा इज इक्वल टू. आता साइन अल्फा जर घेतला तर काय होणार आहे, ओ एन एम प्लस O1 O2. बघा आता आपण काय करूया, हा अल्फा जो आहे तो साइन अल्फा घेऊया. साइन अल्फा इज इक्वल टू अपोजिट साइड O1M डिवाइड बाय हायपोटेन्यूस. ओके, म्हणजेच M1O1M डिवाइडेड बाय बघा O1O2. opposite side O1M and O1O2. ओके, लेंथ O1E म्हणजेच O1M आपण कशा पद्धतीने लिहू शकतोय, O1E मायनस EM. O1E मायनस बघा आता ही लेंथ जी आहे आता ही जी लेंथ आहे बघा, एकच मिनिट बघा. आता ही जी लेंथ आहे ती आपण असे लिहू शकतो की O1E म्हणजे ही टोटल लेंथ मायनस ही लेंथ जर मायनस केली तर उरणार ही लेंथ. बघा ही लेंथ टोटल आहे, त्यामधून ही एवढी लेंथ काय केली मी मायनस केली तर उरणार ही लेंथ. ओके, म्हणजे लिहिताना काय लिहिलेलं आहे, O1E मायनस O1 सॉरी मायनस O1E मायनस ME
केल्यावर ही लेंथ आपल्याला आपण लिहिताना फक्त त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके, बघा O1 E मायनस EM डिवाइड बाय O1 O2. आता O1E मायनस EM का लिहिले? कारण O1E म्हणजेच R1 आहे आणि EM म्हणजे R2 आहे. बघा O1E इथं दिसते तुम्हाला. O1E म्हणजे काय आहे? बघा ही लेंथ म्हणजे काय आहे? R1 माहिती आहे आपल्याला आणि ही लेंथ आपल्याला माहिती आहे R2. ओके, कारण इथं बघा आपल्याला हीच लेंथ दिसेल तुम्हाला. बघा ही O2F हे पॅरलल बरोबर EM आणि FO2 तेवढीच लेंथ आहे. बघा ही जेवढी आहे तेवढीच ही लेंथ आहे, म्हणजे ही समान आहे. म्हणजे हे किती आहे हे माहिती आहे आपल्याला, R2 आहे व्हॅल्यू, म्हणजे ही पण येणार R2. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे. ओके, सो R1 मायनस R2 डिवाइड बाय X. So sin alpha is very small, therefore putting sin alpha is equal to alpha. Sin alpha आहे जो इथं अँगल तुम्हाला दिसतोय तो प्रत्यक्षात खूपच कमी असतो, एकदम निग्लिजिबल असतो, त्यामुळे तो आपण फक्त अल्फा असं कन्सिडर करूया. सो R1 मायनस, त्यामुळे जी व्हॅल्यू येणार आहे R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स, म्हणजे इथं साइन अल्फा जो आहे तो साइन अल्फा न घेता आपण फक्त अल्फा घेऊया. सो अल्फाची व्हॅल्यू आहे R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स. ओके, so arc JE is equal to R1 pi by 2 plus alpha. Similarly, arc FK is equal to R2 pi by 2 minus alpha. आता इथं आर्क जे आहे म्हणजे पाय बाय 2 प्लस अल्फा आणि पाय बाय 2 मायनस अल्फा, इथं कसं लिहिलेलं आहे बघा. आर्क JE आता इथे तुम्हाला दिसेल हा जो आहे लिहिताना आपण काय लिहिणार आहे, आर्क JE पाय बाय 2, म्हणजे हे पाय बाय 2 म्हणजे काय झालं, हा यातून काय केलेलं आहे बघा, पाय बाय 2 मायनस, आता याच्यामध्ये प्लस, इथं प्लस करायला आहे बघा, हा याच्यामध्ये हे प्लस करायचं आपल्याला, म्हणजे आता आपल्याला कसं होणार आहे बघा, एक मिनिट, इथं काय व्हॅल्यू आहे R1 इंटू पाय बाय 2 प्लस अल्फा अँड R2 पाय बाय 2 मायनस अल्फा. आता इथून काय होणार आहे, इथं आपण प्लस करणार आहे, इथं काय होणार आहे प्लस होणार आहे आणि इथं काय होणार आहे इथं काय होणार आहे मायनस होणार आहे व्हॅल्यू. एवढा याच्यामध्ये ही व्हॅल्यू जी आहे ती प्लस झालेली आहे. ओके, आणि जस्ट मिनिट पुढे जर बघितलं आपण, इथं काय झालेलं आहे याच्यामध्ये ही व्हॅल्यू काय झालेली आहे मायनस झालेली आहे. ओके, म्हणजे इथून याच्यात मगाशी कसं ऍडिशन होतं, आता इथं सबस्ट्रॅक्शन असणार आहे, म्हणून ते त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके, बघा R1 पाय बाय 2 प्लस अल्फा आणि इथं मायनस अल्फा. मग आता EF इज इक्वल टू MO2. EF जो आहे बघा, EF कुठला आहे, ही वरची लेंथ बघा E2F. EF लिहिताना आता कसं लिहिलेलं आहे MO2, म्हणजेच हे बघा इथं खाली दिले MO2 म्हणजेच EF, सेम समांतर आहे लांबी दोन्हीची. आता हे लिहिताना आपण तसं का लिहिले, कारण ते लिहिताना आपण कसं लिहिणार बघा, MO2 म्हणजेच आपल्याला माहिती आहे O1O2 स्क्वेअर मायनस O1M स्क्वेअर. पायथागोरसचा जो प्रमेय आहे किंवा पायथागोरसचा जो सिद्धांत आहे, ओके, त्याच्याप्रमाणे आपण या पद्धतीने ते केलेलं आहे.
So O1 O2 square minus O1M square is equal to, आता O1 O2 स्क्वेअरचं व्हॅल्यू आपल्याकडे आहे एक्स स्क्वेअर मायनस O1M म्हणजेच R1 मायनस R2 स्क्वेअर. सो ते सोडवल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक्स अंडर रूट 1 मायनस R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर अशा पद्धतीने व्हॅल्यू येणार. ओके, म्हणजे इथल्या एक्स आपण काय करतोय, स्क्वेअर रूटच्या बाहेर काढल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती 1 मायनस R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. हे इक्वेशन एक्सपांडिंग बायनॉमियल थेरम वापरून आपण एक्सपांडिंग करूया. ओके, सो x 1 minus 1 by 2 R1 minus R2 divided by x square plus dot 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 is equal to x minus R1 minus R2 square divided by 2x. अशा पद्धतीने आपण काय करूया, आता सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू ऑफ त्या ज्या व्हॅल्यू आहेत सगळ्या, म्हणजे आपण जे काढलेलं आहे बघा, जेई काढलेला आहे, एफ के काढलेला आहे, ई एफ काढलेला आहे, या सगळ्या व्हॅल्यू याच्यात लेंथ आपण एकत्र करूया आता. सो लेंथ ऑफ बेल्ट एल इज इक्वल टू 2. आता इथं R1 प्लस पाय बाय 2 प्लस अल्फा म्हणजे जेई ची व्हॅल्यू लिहिली, इथं ई एफ ची लिहिली, प्लस इथं आपली एफ के ची लिहिली. म्हणजे आपल्याला हा जो आपण काय केलेला आहे हे बघा, आर्क जेई ई एफ आणि आर्क एफ के याच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत आणि त्या इक्वेशन मध्ये पुट केलेल्या आहेत. एवढंच केलेलं आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट वन आपण हे इक्वेशन सोडवायचं आहे. हे इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती पाय R1 प्लस R2 अंडर रूट अंडर ब्रॅकेट प्लस 2 अल्फा अंडर ब्रॅकेट R1 मायनस R2 प्लस 2x मायनस R1 मायनस R2 स्क्वेअर डिवाइड बाय एक्स. सो आता इथं फक्त काय करायचं आहे, अल्फा इज इक्वल टू R1 मायनस R2 बाय एक्स ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. ओके, सो अल्फाच्या जागी आपण ही व्हॅल्यू टाकली आणि अल्फा जागी व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला फायनल इक्वेशन आता इथं जे मिळणार आहे ते म्हणजे पाय बाय 2 d1 प्लस d2. आता इथं बघा, ही आपल्याला इक्वेशन फाइंड आउट होणार आहे. पाय ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 मायनस R2 स्क्वेअर डिवाइड बाय एक्स. सो हे फायनल इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. आता इथं डी आरच्या इथं आपण डी पण टाकू शकतो, फक्त इथं काय करावं लागणार आहे, पाय जिथे इथे पाय लिहिले ते पाय बाय 2 करावं लागणार आहे आणि मग डी करायला लागणार आहे आपल्याला. ओके, अशा पद्धतीने पण आपण लिहू शकतो. सो दिस इज एक्सप्रेशन ऑफ लेंथ ऑफ बेल्ट. लेंथ ऑफ ओपन बेल्ट. आता क्रॉस बेल्टचं सुद्धा याच पद्धतीने आपल्याला इक्वेशन हे सोडवता येईल आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती त्याची जे फायनल जे येतं ते मध्ये सेम याच पद्धतीनं आपल्याला इक्वेशन मिळतं. पाय R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 प्लस R2 स्क्वेअर डिवाइड बाय एक्स. ओके ओके, नेक्स्ट वन इज a power transmitted by belt. सो फिगर शोज द ड्रायव्हिंग पुली. आता इथं बघूया पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट. तर इथे तुम्हाला हे डायग्राम आपल्याला बघायला पाहिजे. ह्याच्यामध्ये बघा, ही ड्रायव्हिंग पुली, त्यानंतर ड्रिव्हन पुली दिसते, ते जसे स्लॅक साईड परत टाईट साईड, वरचं जे टेन्शन आहे ते T2, खाली जी दिसते ते T1. ओके, पुली ए पुली बी आणि राईट अँगल सॉरी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये दोन्ही पुली फिरत आहेत. ओके, सो आता आपण पॉवर ट्रान्समिशन बाय बेल्ट बघूया. फिगर शोज ड्रायव्हिंग पुली ऑफ ऑन ड्रायव्हर ए and driven pulley or follower B. We have already discussed about the driving pulley pulls the belt from one side and delivers the same to the other side. So it obvious that
टेन्शन ऑन फॉर्मर साइड, टाईट साईडचं टेन्शन आहे T1, इट इज ग्रेटर दॅन स्लॅक साइड. ओके, म्हणजे T1 जास्त असणार आहे T2 पेक्षा. सो T1 and T2 टेन्शन इन द टाईट साइड अँड स्लॅक साइड ऑफ द बेल्ट रिस्पेक्टिवली इन न्यूटन्स. T1 हे T1 and T2 हे टेन्शन ऑन द बेल्ट आहे आणि R1 R2 काय रेडियस आहे, रेडियस ऑफ द ड्रायव्हर अँड पुली, ड्रायव्हर अँड फॉलोअर रिस्पेक्टिवली, अँड V इज इक्वल व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट इन मीटर पर सेकंद. ओके, सो ह्याच्यामध्ये कसं होणार, द इफेक्टिव्ह टर्निंग फोर्स ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ द फॉलोअर इज द डिफरन्स बिटवीन द टू टेन्शन T1 मायनस T2. वर्क डन पर सेकंड इज इक्वल टू, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, वर्क डन पर सेकंड इज इक्वल टू T1 मायनस T2 V न्यूटन मीटर पर सेकंड. So power transmitted P is equal to T1 minus T2 V W. Ratio of driving tension for flat bed drive. Okay, this is a power transmission. Power transmission साठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. Power transmission belt P is equal to T1 minus T2 into V. After that, ratio of driving tension for flat belt drive. आता ड्रायव्हिंग टेन्शन फ्लॅट बेल्ट ड्राईव्हचं आपण बघूया, हे एक्सप्रेशन आपण बघूया. ओके, आता इथं बघा तुम्हाला दिसते, हा जो आहे ड्रिव्हन पुली आहे, ड्रिव्हन पुलीवर हे T2 आणि वरती असणार आहे T2 स्लॅक साईड टेन्शन आणि हे टाईट साईड टेन्शन. ओके, त्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की इथून आता एवढा जो तो आर्क ऑफ पुली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे तो काय केला इथं झूम करून दाखवलेला आहे, तो आपण कन्सिडर करू. याच्यामध्ये बघा आता हा जो आहे OP1Q, PQ जो हा पोर्शन आहे, तो पोर्शन काय केलेला आहे इथं, एवढाच पोर्शन जो आहे तो एक्सटेंड करून दाखवलेला आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय P, दिस इज द फोर्स, टाईट फोर्स. ओके, टेंजेन्शियल फोर्स म्हणूया आपण, आणि इथं जो आहे तो T, टाईट साईड टेन्शन T, टॉर्क आपण म्हणू शकतोय, प्लस T प्लस डेल्टा T, आले जे असते ते T प्लस डेल्टा T, हे RAN, this is the normal reaction, and this is the delta theta angle, subtended angle, that is PQ. हा एवढाच पोर्शन बेल्टचा आपण काय करूया, कन्सिडर करूया हा PQ. ओके, T1 tension in the belt on tight side, T2 tension in the belt on slack side, theta angle of contact in radians, theta जो आहे तो angle of contact in radians, angle subtended by arc AB along which the belt touches the pulley at the center. म्हणजे पूर्ण जो अँगल आहे A to B तो आपण थिटा आपल्याला माहिती आहे. ओके, आता यामध्ये काय कन्सिडर करायचं, नाव कन्सिडर स्मॉल पोर्शन ऑफ बेल्ट PQ, फक्त PQ हा स्मॉल पोर्शन फक्त आपण कन्सिडर करूया. सबटेंडिंग अँड अँगल D थिटा ॲट द सेंटर ऑफ द बेल्ट, सेंटर ऑफ द पुली ॲज शोइन फिगर. आता हा एवढाच अँगल जर बघितला आपण, तो डेल्टा थिटा आपण घेतलेला आहे, स्मॉल अँगल. सो आता बेल्ट PQ इज इन इक्विलिब्रियम अंडर द फॉलोइंग फोर्सेस. हा PQ आहे, तो इक्विलिब्रियम आपण कन्सिडर करतोय, तो त्याच्यामध्ये कुठले कुठले फोर्सेस आहेत ते आपण बघूया. आता बघा, पहिलं काय, टेन्शन T इन द बेल्ट ॲट P. पहिलं टेन्शन T ॲट द बेल्ट, जे टेन्शन फॉर्म्युलेट होणार आहे किंवा फॉर्म होणार आहे. त्यानंतर टेन्शन T प्लस डेल्टा T इन द बेल्ट ॲट Q. Q साईडला काय होणार आहे, T प्लस डेल्टा T, कारण टाईट साईड आहे, वरती स्लॅक साईड आहे.
त्यामुळे टाईट साईडला काय होणार, बेल्ट काय होणार, एक्सटेंड होणार थोडा, आणि त्याच्यामुळं तिथलं प्लस होणार त्याच्यामध्ये टी प्लस डेल्टा टी. त्यानंतर नॉर्मल रिॲक्शन आर एनची रिॲक्शन फॉर्म होते, नॉर्मल रिॲक्शन horizontal RN, and after that frictional force F is equal to mu Rn. ओके, सो फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्यू इज इक्वल टू एफ इज इक्वल टू म्यू आर एन. ओके, so mu is a coefficient of friction and Rn is a normal reaction. Okay, where mu is the coefficient of friction between the belt and pulley. Okay, so हा पोर्शन आपण आता हा कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे बघा. रिझॉल्विंग द फोर्सेस हॉरिझॉन्टली अँड इक्वेटिंग द सेम. आता हे फोर्सेस हॉरिझॉन्टली रिझॉल्व्ह केले. आर एन इज इक्वल टू टी प्लस डेल्टा टी साइन डी थिटा बाय 2 प्लस टी साइन डी थिटा बाय 2. आता आपण काय करूया, हे हॉरिझॉन्टली रिझोल्यूशन करूया. इक्विलिब्रियम फोर्स आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने रिझॉल्व्ह करायचा आहे, तर त्या पद्धतीनं आर एन हॉरिझॉन्टल फोर्सेस आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. आता हॉरिझॉन्टल फोर्सेस जर असतील तर हा आर एन त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल एक येणार, त्याच्या समोर बरोबर अपोजिट आपल्याला हा जो फोर्स आहे तो आपण काय करूया, म्हणजे हा जो आहे तो आपण रिझॉल्व्ह करायचा आहे. रिझॉल्व्ह केल्यानंतर तो काय होणार, मायनस मध्ये येणार, म्हणून त्याला आपण काय करूया, आर एनच्या अपोजिट आपण त्याला लिहूया. आर एन इज इक्वल टू, आता इथं हा एक फोर्स आहे, हा एक आणि हा आहे, हे दोन्ही आपण हॉरिझॉन्टली रिझॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्याच्या पद्धतीनं अँगल आहे डी थिटा बाय 2 त्याच्यामध्ये येणार. काय येणार, आर एन टी प्लस डेल्टा टी साइन डी थिटा बाय 2 प्लस टी साइन डी थिटा बाय 2. दोन फोर्सेस आहेत ते रिझॉल्व्ह केल्यानंतर अशा पद्धतीनं फॉर्म्युलेट होणार. आता डी थिटा हा खूपच स्मॉल अँगल आहे, सो डी थिटा इज व्हेरी स्मॉल. डी थिटा बाय 2 इज इक्वल टू डी थिटा बाय 2 इन इक्वेशन. आता आपण डी थिटा हा स्मॉल आहे त्यामुळे आपण काय करूया, पुटिंग साइन डी थिटा बाय 2 इज इक्वल टू डी थिटा बाय 2, म्हणजे साइन त्याचा जो अँगल आहे तो फक्त आपण डी थिटा बाय 2 एवढंच कन्सिडर करूया, साइन काढून टाकूया. त्यामुळे आर एन इज इक्वल टू टी प्लस डेल्टा टी डी थिटा, आता साइन काढून टाकल्यामुळे फक्त डी थिटा बाय 2 प्लस टी इंटू साइन काढून टाकला आता डी थिटा बाय 2. आता त्यामुळं काय होणार आहे, टी प्लस टी डॉट डी थिटा बाय 2 प्लस डेल्टा टी डी थिटा बाय 2 इज इक्वल टू टी डी. फायनल जे आपल्याला मिळणार आहे ते हे बघा, टी डी थिटा एवढंच मिळणार आपल्याला. ओके, हे आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. आता इथं फक्त काय केलं आपण, निग्लेक्टिंग डी थिटा बाय डी थिटा डी टी डी थिटा डिवाइड बाय 2 हे निग्लेक्ट केलेलं आहे. हे जी व्हॅल्यू एकदम स्मॉल येते, 1च्या जवळपास येते, म्हणून त्याला आपण निग्लेक्ट करून आपण फक्त एवढंच लिहिलेलं आहे. सो नाव रिझॉल्विंग फोर्सेस व्हर्टिकली. आता सेम तेच फोर्सेस व्हर्टिकली एकदा रिझॉल्व्ह करायचे. व्हर्टिकली रिझॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळतं म्यू आर एन, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आता इथं बघा आपल्याला हेच फोर्सेस काय होणार आहेत, आपल्याला व्हर्टिकली रिझॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो व्हर्टिकली रिझॉल्व्ह करताना आपल्याला जो फोर्स मिळणार आहे तो एक आहे, म्हणजे हा व्हर्टिकल फोर्स. मगाशी आपल्याला हॉरिझॉन्टल आर एन होता, आता म्हणजे नॉर्मल रिॲक्शन, आणि आता जो मिळणार आहे तो एफ. मग एफ इज इक्वल टू म्यू आर एन आपल्याला माहितीच आहे, फ्रिक्शनल फोर्स जो डेव्हलप होणार आहे तो. म्हणजेच आपल्याला या पद्धतीने इथं रिझोल्युशन त्याचं करता येईल. आपल्याला करता येईल पहिला व्हर्टिकल म्यू आर एन इज इक्वल टू टी प्लस डेल्टा टी. आता इतर साईनच्या ऐवजी काय होणार आहे, कॉस टी प्लस डेल्टा टी कॉस डी थिटा बाय 2 मायनस टी कॉस डी थिटा बाय 2. सेम त्याच पद्धतीनं आता आपल्याला करायचं आहे. डी थिटा व्हेरी स्मॉल आहे त्यामुळे आपण कॉस डी थिटा बाय 2च्या ऐवजी फक्त लिहिणार 1 इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. म्हणजे इथं इक्वेशनमध्ये कॉस डी थिटा बाय 2च्या इथं 1 आपण लिहिणार, आणि त्यामुळं
आपल्याला मिळणार आहे म्यू इंटू आर एन इज इक्वल टू टी प्लस डेल्टा टी मायनस टी. आता डेल्टा टी ऑर आर एन इज इक्वल टू म्हणजेच टी मायनस टी टी कॅन्सल होणार, राहणार फक्त डेल्टा टी. सो आर एन इज इक्वल टू डेल्टा टी अपॉन म्यू. आता हे दोन इक्वेशन जे आर एनचे आहेत ते आपण काय करूया, इक्वेशन सेकंड अँड थर्ड म्हणजे आर एनची ह्याच्यामध्ये आपण पुट करूया. सो ह्याच्यामध्ये डी थिटा बाय 2 इज इक्वल टू डी टी अपॉन म्यू, म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळणार. ओके. आता हे इंटिग्रेट बोथ साईड आपण इंटिग्रेट करूया. बोथ साईड इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला डी टीटा इंटिग्रेशन ऑफ T1 टू T2 डी टी बाय डी. आता म्यू इंटिग्रेशनमध्ये आता हा म्यू कॉन्स्टंट आहे, म्यू बाहेर येणार आणि 0 टू थिटा डी थिटा अशा पद्धतीने आपल्याला लॉग T1 अपॉन टी टी इज इक्वल टू म्यू थिटा, T1 अपॉन टी टी इज इक्वल टू ई रेज टू म्यू थिटा. सो जस्ट मिनिट. सो आपल्याला जे आन्सर मिळणार आहे T1 अपॉन T2 हा फॉर्म्युला आपल्याला मिळणार. T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेज टू म्यू थिटा. जर लॉग आपण घेणार. ओके. लॉग T1 अपॉन T2 इज इक्वल टू म्यू थिटा म्हणजेच T1 अपॉन T2 ई रेज टू, आता लॉग इथला काढल्यानंतर पुढे जाणार ई रेज टू म्यू थिटा. सो दिस इज आवर फायनल इक्वेशन. So today end of our today's lecture. Thank you very much.